नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड। तर इथे एपिसोडच्या सुरुवातीलाच बघा, इकडे मानसी सांगते त्याला की तुम्ही आजपर्यंत आमची खूप मदत केली आहे आणि आता प्लीज आम्हाला आमच्या हवाले सोडून द्या, आमच्या मध्ये येऊ नका। तर इथे ती खूप छान असं बोलत असे, गोड बोलत असे। तर तेवढ्यात तेजस म्हणतो की मस्त बोललाय तुम्ही, वक्तृत्व चांगलं आहे तुमचं, पण ते तिथं कॉलेजमध्ये दाखवायचं। आत्ता ना तुम्ही माझ्याशी हे सगळं भांडून बोलायचं, चिडून बोलायचं। मी काय सांगतोय ते तेवढं तुम्ही ऐका, तुम्ही हे जे काही सगळं बोललाय ना ते चिडून बोला, म्हणजे आपल्याला जे काही करायचं आहे ते खरं होईल। तर इकडे सुनंदा मावशी म्हणजेच आईंना पण प्रश्न पडलाय की खरंच अरे तू इथे त्यांना राहू कसं देणार आहेस, कारण गायत्री ह्या सगळ्याला तयार होणार नाही असं वगैरे ते इथं सांगतात। तर लगेच तो तेजस त्यांना समजायचा प्रयत्न करतो की तुम्ही हे सगळं चिडून बोला आणि मग बघा काय होतंय, ते दुश्मनचा दुश्मन आपला मित्र असतो ना, तर असं म्हणून तो इथे काहीतरी सांगत असतो त्याला। आणि इकडे निधीला पण प्रश्न पडलाय की नेमकं हे सगळं काय काय चाललंय ते, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर भरपूर प्रश्न पडलेत। इकडे संपदाला म्हणजेच मानसीच्या आईंना पण कळत नाहीये की असं चिडून कसं बोलणार एकदम, आणि मानसी स्वतः सुद्धा म्हणते की मी असं चिडून कसं बोलू तुमच्याशी, मला येत नाही असं बोलायला। तर त्याच्यात सांगत असतो की तुम्हाला आता बोललंच पाहिजे, प्लीज 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 तुम्ही एवढं करा, असं म्हणून तो इथे हात जोडतो अक्षरशः तिच्या पुढे। मी सांगतोय तेवढं करा, तुम्ही प्लीज माझ्याशी आत्ता भांडा, ओरडून बोला, चिडून बोला, असं सगळं करा तुम्ही। मी तुम्हाला काय काय केलं माहिती नाही आहे ना, पण तुम्हाला कळलं तर, असं म्हणून तो इथे म्हणतो। तर इकडे आपली गायत्री आपलं नेलला पॉलिश करत बसली आणि तेवढ्यात इथे दिनेश येतोय रूममध्ये, म्हणजे तिचा नवराचा येतोय तो, आणि तो असा घाबरतच येतोय आणि तो काहीतरी लपवून घेतोय हे आपल्याला पण कळतंय। आणि तिथे आरशात बघून ना तिला पण कळतंय की हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय आणि काहीतरी बॅगेत भरतोय। तर ती विचारत असे, दिनेश तू आता काय करतोयस, कुठे चाललायस? तर म्हणतो ऑफिसला चाललोय, आणि बॅगेत काय लपवून भरतोयस असं वगैरे तिथं विचारते। तर कुठे काय नाही, मी फाईल भरतोय असं म्हणून तो इथे सांगतो। मग ती इथे उठून त्याच्याजवळ येते आणि बसते आणि म्हणते की खरं सांगतोस का, नेमकं काय ठेवतोयस? तर म्हणजे बॅग दाखव मला, तू बॅग दाखवतोस का मी तुझी बॅग हिसकावून घेऊ, असं वगैरे इथं ती बोलत असते। तो इकडे तिला म्हणत असतो तुला जसं अर्जंट कधी पण सुट्ट्या मिळतात तसं मला मिळत नाहीत ना, मला कामावर जावंच लागतं आणि मला आत्ता हे बघ उशीर झाला आणि मला कामावर जायलाच पाहिजे असं म्हणतो। बॅग काही द्यायला तयार होत नाही, पण ती आपली धाक कायम ठेवून लगेच म्हणते की तू बॅग देतोयस का काढून घेऊ, आणि आता हा त्याला तिला बॅग दाखवायला जाणार तेवढ्या तिकडे हा येऊन धडपडतोय आणि म्हणतोय ती लाडू आली सूरज आला, आणि तो लाडू आली काहीतरी ती म्हणते, आणि 2 बाय आहेत, बॅग आहेत असं वगैरे तो इथे सांगत असतो। आणि हिला आता कळत नाही नेमकं लाडू आली म्हटलं, तिच्या लक्षात आलं की बहुतेक मानसी आली असावी, कारण हिला तर ते पाहिजे ना लग्न मोडलेलं, कारण तेजसला तिथं धडा शिकवायचा आहे तिला, त्याच्यामुळे ती पळत पळत बाहेर जाते। इकडे दिनेश म्हणतो सूरजला की तुला ती 50 रुपये देईल की नाही माहिती नाही, पण हे 100 रुपये ठेव, वाटलं तर मी आज एक दिवस चालत जाईन, पण तू आज माझं मोठं काम केलंस असं म्हणतो। आणि नंतर तो म्हणतो हे जर कपडे हिनं बघितले असते मी कुठे काम करतोय ते तिला कळलं असतं। आता हा एक सस्पेन्स आपल्याला लवकरच रिव्हील होतो का बघायला लागेल, कारण हा दुसरीकडेच काम करतोय आणि दाखवतोय वेगळीकडेच, त्यामुळे नेमकं काय गोडबंगाल आहे त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल। तर इकडे तेजस आपला अजून तेच सांगतोय मानसीला की प्लीज मी हातापाया जोडतो तुमच्या, आणि तुम्ही प्लीज भांडा, ह्याच्यामुळे कुणाला त्रास होणार नाही आहे, ऐका माझा। आणि तेवढ्या तिथे गायत्री आलेली बघून ना तो एकदमच तुम्ही बाहेर चला, तुम्ही इथे का थांबलाय म्हणून असा आरडाओरडा करायला चालू करतो। क्षणात त्यानं असा रंग बदललाय, सरडा कसा रंग बदलतो ना तसा त्याने तेजसने रंग बदललाय, आणि तो खूपच बडबडत असतो की तुम्ही इथे राहू नका, तुम्हाला इथे यायला कोणी सांगितलं, तुम्ही इथनं बाहेर व्हा आधी, चालत्या व्हा। तर इकडे तेजस सांगतो गायत्रीला भाडोत्री म्हणून इथे आलेले आहेत त्या, असं म्हणून। आणि इकडे आता सगळीच घरातनं बाहेर आलेत, नेमका काय प्रकार चालला आहे बघायला। छाया आले, विनोद आलाय, सगळेच इकडे बाहेरून इथे थांबलेले आहेत। आणि इकडे एकदम मानसीना शाऊट करते, एकदम जोरात ओरडते गप्प बसा करून, आणि सगळं जे काही तुम्ही काय केलंय माहिती आहे का, तुम्हाला पारगावला आहे, कशाला तुम्ही आमच्या मध्ये येताय आयुष्यात, तुम्ही मला मदत करायला आला होता, काय झालं, माझ्या बाबांची ओळख दाखवली वाढवलीत, सगळं केलं, लग्नाला मदत करायला आला, तर नेमकं काय झालं तुम्ही बघताय ना आता काय झालंय ते, कशाला तुम्ही आमच्या मध्ये येताय असं म्हणून खूपच अशी की नाही ओरडायला चालू करते। तरी मानसीची आई तिला मध्ये थांबवायचा प्रयत्न करत असते, पण ती म्हणते आई तू शांत बस ग, मला बोलू दे। आणि खूपच चिडून ना ती सगळं बोलते, काय स्वार्थ आहे तुमचा, तुम्ही आता रणजितशी परत माझं लग्न जुळवायला चालू करताय, तिथे तुम्ही लग्न मोडलत ना माझं येऊन, असं वगैरे एक तर बोलणं चालू असतं। आणि इकडे हा सांगतो बघ दीदी मी तुला सांगितलेलं सगळ्या बातम्या खऱ्या आहेत बरं का, असं तो सांगत असतो, म्हणजे आपलं कौतुक करत असतो तो स्वतःच। आणि इकडे आता तात्यांना खूप त्रास होतोय की सगळं असं बोलणं चालू आहे ते ऐकून, आणि ही खूपच बडबडतीये, खूपच लागली की
तुमच्यामुळेच लग्न मोडलं आणि तुमचा काय स्वार्थ आहे, तुम्ही काय आयुष्यात आलाय आमच्या आणि असं करू नका, आम्हाला आमच्या हालवर सोडा असं म्हणून ती सांगत असते. आणि हा परत तिला सांगत असतो, बघ बघ मी सांगितलं ते सगळं खरं आहे आणि तुला खोटं वाटत होतं ना. आणि इकडे हिचा म्हणजे खूपच पारा चढलेला दाखवलाय. आणि तेजस पण तिला उचकवायचं काम करत असतो, बोलत असतो मध्ये मध्ये. आणि नेमकं ती जे काही बोलते त्याच्यामुळे पहिल्यांदा त्याला असं वाईट वाटतं आणि म्हणतं रागाच्या भरात तुम्ही खोटं खोटं का होईना बोललाय, ते सगळं खरंच आहे की. म्हणजे त्याला आता कुठेतरी गिल्ट वाटायला लागले की त्याच्यामुळे हे लग्न मोडले किंवा जे काही झाले त्याच्यामुळे झालं असं त्याला ते इथे वाटायला लागतं. आणि बाबांच्या आठवणीनं ती सुद्धा इथे भावूक होते. तुम्ही बाबांची ओळख वाढवलीत, हे वाढवलीत असं वगैरे ती बोलायला चालू करते. आणि तेजस आता सांगतो की ते काही असू दे पण तुम्ही इथनं बाहेर पडायचं, इथं राहायचं नाही तुम्ही. तर इकडे तो हळूच टोळा मारून घेतो की हे भाड्याचे पैसे तुम्ही खाता ना, असं गायत्रीला म्हणतो. आणि तात्यासाहेब इथे येतात आणि तू कशाला घरात आलेल्या पाहुण्यांशी असं बोलायचं असतं का, तू कसं बोलतोयस तिच्याशी, माफी माग तिची वगैरे असं सांगत असतात. खरं तेजस त्यांचं पण ऐकत नाही आणि खूपच असं इथे बोलायला चालू करतो परत. आणि यांना इथे राहायचं नाही आहे ना गायत्री, वहिनी तुम्ही यांना बाहेर काढा वगैरे इथं सांगतो. आणि ते गायत्रीना 2 मिनटासाठी म्हणजे डायरेक्ट चेंज होते आणि म्हणते इथे राहायचं का नाही हे आपण नंतर बघूया. म्हणजे गायत्री म्हणते की ह्या घराला लोकशाहीचा वारसा आहे वगैरे. आता इथे तात्यासाहेबांचा हात मात्र उचललाच गेलेला आहे कारण तेजस खूपच इथे बोलतोय तिला. आणि कुठल्याही वडिलांना वाटतं ना की आपल्या मुलांना असं बोलू नये म्हणून. तर इथे ती तात्यासाहेब स्वतः तिची माफी मागतात आणि मानसी ते म्हणते की आमच्यामुळे तुमच्या घरात वाद नकोत आणि मी निघून जाते, आम्ही तेच करत होतो, आम्ही चाललेलो. आणि ती बॅग उचलून जायला लागणार तेवढ्या तिथे गायत्री तिला थांबते, थांब म्हणून सांगते. हे तू इथे राहायचं का नाही हा निर्णय तेजस एकट्याने नाही घेणार, हा निर्णय आपण सगळ्यांनी मिळून घ्यायचा असं म्हणते. म्हणजे ती एक मत सांगते की या घराला स्वातंत्र्याचा इतिहास वगैरे आहे ना, मग ह्या घरात आता कोण राहायचं आणि कोण नाही, म्हणजे तू राहायचं का नाही हा सगळा जो काही निर्णय आहे ना ते मतदानानं घेऊया, गुप्त मतदान करूया असं इथे सांगते. आणि तेजसला इथे म्हणजे त्याचा निम्मा प्लॅन इथे सक्सेसफुल झाला आहे बरं का. तो तिच्या विरोधात म्हणजे तिला जर तो खरं सांगायला गेला असता तर तिनं ऐकलं नसतं, म्हणून तो डायरेक्ट तिच्या विरोधातच जातो. करायचं आहे ना मतदान करूया, गुप्त मतदान करूया असं म्हणतात. आणि मग नंतर सगळी मतदानाची तयारी करतात. आणि आता ह्या मतदानातून बघूया नेमकं काय आपल्या समोर येते ते, मानसी इथे राहतीये का नाही. तर इथे विनोदला आणि छायाला मतदानाची तयारी करायला सांगितली आणि घरातल्या प्रत्येक सदस्यानं इथं मतदान करायचं असं इथे ठरलेलं आहे. आणि ह्या मतदानातून ठरणार की मानसी इथे राहणार की नाही. तर विनोद इथे आता सगळेजण असे उभे राहिलेत आणि प्रत्येकानं आपापलं मत इथे जाऊन त्या पेटीत टाकायचे, बाउलमध्ये टाकायचे, कागद तिथे ठेवलेत आणि टाकायचे. तर इथे अर्थातच तात्यासाहेब आई सगळे मतदान करतात. आणि प्रत्येकाला ना इथे मतदान करत असताना ती जेव्हा घरात येऊन गेलेली असते ना मानसी, तेव्हाचे जे काही क्षण असतात म्हणजे ती जसं जे काही वागलेली असते ते सगळे इथे त्यांना आठवतं आणि त्या दृष्टिकोनातून ते प्रत्येकजण इथे मतदान करतात. आणि हे सगळं मतदान चालू आहे बघून गायत्रीला इथे ती हसायचं नाटक करते. आता निर्णय तिलाच घ्यायचा आहे कारण तिला माहिती असतं ती काय घेणार आहे निर्णय ते, तरीसुद्धा आता तिनं मतदानाचं हे काढलेलं आहे. आता तेजसला मात्र जरासं टेन्शन येतं की कुणाच्या मनात नेमके काय विचार आहेत हे काय आपल्याला आता माहिती नाही आहे. आणि जो काही त्यानं विचार केला तो सक्सेसफुल होईल ना असं त्याला इथे प्रश्न पडला आहे. आणि 2 मतं शेवटची शिल्लक राहिले तसं तो म्हणतो, कारण तेजसचं आणि गायत्रीचं या दोघांचं मत आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा गायत्री म्हणते की आम्ही मतदान करणार कारण प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे आता ह्या दोघांची पण मतदानं झालेली आहेत, मतं नोंदवलेली आहेत दोघांनी पण. आणि आता निर्णय चालू आहे. तर तो विनोद प्रत्येक असं म्हणजे चिठ्ठी उचलतो आणि त्या प्रत्येक चिठ्ठीमागे सस्पेन्स इथं दाखवला आहे की काय मतदान झालं असेल किंवा काय निर्णय असेल. आणि 5 विरुद्ध 4 असं चालू असतं आणि शेवटची चिठ्ठी आता उघडायची बाकी आहे. तर काहींनी चौघांनी नाही म्हटलंय, चौघांनी म्हणजे हो म्हटलंय चौघांनी आणि एकानं नाही म्हटलं असं काहीतरी तो मतदानाचा सीन दाखवला आहे. आणि बायस झालं आहे मतदान आणि एका मतदानावर ठरणार आहे तिनं राहायचं आहे काय नाही ते, कारण 4 विरुद्ध 4 झाले आणि हे एक मत एक्स्ट्राचं कुणाचं पडेल म्हणजे हो किंवा नाही पडेल त्याच्यावरनं ठरणार आहे की मतदान मानसी इथे राहणार आहे का नाही. आणि आता तेजसला मात्र टेन्शन आलं आहे आणि इथे ही म्हणते मानसी की जो काही निर्णय असेल बाप्पा तो तुझ्या हवाली. आता जर माझ्यामुळे इथं त्रास होत असेल तर मी इथं राहणार नाही, मी इथनं जायला तयार आहे. आणि आता ही शेवटची चिठ्ठी उघडणार आणि मग आपल्याला कळणार की नेमकं काय होतंय ते सस्पेन्स ठेवला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. पण इथे आपल्याला उद्याच्या भागात बघून कळलं की मानसीच्या बाजूनच मतदान झालं आहे, तेजसचा प्लॅन इथे सक्सेसफुल झालेला आहे. त्यामुळे उद्या नेमकं आणि कसं नाटक घडणार आहे त्याच्या